बसत आलेलो आहोत. कोणी नाही आहे बसमध्ये, पूर्ण बस एम्प्टी आहे. फक्त आमचे 14 जणच आहोत आम्ही. 4 लोकांसाठी एवढी मोठी बस आलेली आहे. युवराज हिरो हिरो काय करतो? सगळे गेम खेळणार आणि जिंकणार पण. ओके. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि विहान हे बघ आमचे हिरो शो मी काय करणार आता? शूट करणार. विहान हे बघ दादा कसं शूट करतोय. साइडो ओ वाव व्हेरी गुड. चला खेळा. ओ इथे मारायचं बाबू. हे बघ इथे मारायचं. हा इथे उभा राहा तू. ठीक आहे हा मार. गुड जॉब. उचलून टाकावं लागेल विहान तुला. टाक. हे इथे आता तुम्हाला आमच्या मामीची कमाल बघायला भेटणार आहे. काय पण चालू आहे का? बंद पाडून टाकलंय डायरेक्ट. मार. व्हेरी गुड. हे गे सोनू. अरे तिथे जाऊन नाही रे, इथे उभं राहून मारायचं. छोटू व्हेरी गुड. इथे यांनी बिलो 5 इयर्स जे किड्स आहेत त्यांना इथे खेळण्यासाठी अरेंजमेंट केलेली आहे. छोटे छोटे गेम्स ठेवलेले आहेत. रिअल गेम्स अजून चालू नाही झाले, ते आता चालू होत. हातानेच पाड आता डायरेक्टली. त्रिशा And be ready for Vivo Royal Club Sports Day. जिन्होंने भी रजिस्ट्रेशन नहीं कराया है, आप सभी से हम रिक्वेस्ट कर रहे हैं आपका ब्रेकफास्ट. गुड मॉर्निंग. है बच्चों की आवाज डेफिनेटली बड़ों से थोड़ी. Today I welcome all of you to Vivo Royal Club Sports Day. स्पोर्ट्स डे के लिए सब लोग आज यहाँ पर एक्साइटेड हैं? Yes. कितने ज्यादा एक्साइटेड है? थोड़ी और आवाज हो जाए. जी ये हुई ना बात. एक दूसरे से बातें करनी पड़ती है, तो टीम
में जब वो होता है तो उसका इंटरपर्सनल स्किल्स बहुत अच्छा बढ़ता है। दैट्स वन एडवांटेज। कुछ स्किल्स वो गेन करता है, उसमें से एक वो इंपॉर्टेंट स्किल है जो उसको दुनिया में लगेगा। दूसरा सबसे इंपॉर्टेंट स्किल जो है कॉन्फ्लिक्ट मैनेजमेंट, क्योंकि आपने देखा होगा क्रिकेट में भी या फुटबॉल में भी बहुत ज्यादा मुक्का मारी भी बहुत सारा हो जाती है कभी कभी, तो वो कॉन्फ्लिक्ट मैनेजमेंट भी बच्चे सीखते हैं ये सब चीजों में। कॉन्फ्लिक्ट मैनेजमेंट के अलावा कम्युनिकेशन स्किल्स बच्चे सीखते हैं, क्योंकि आपको हमेशा कम्युनिकेट करना रहता होता है। आपको कुछ न कुछ, अगर आप टीम स्पोर्ट्स खेल रहे हो तो आपको किसी को कॉल करना है, कैच अगर आ रही है आपको किसी को कॉल करना है, आप कुछ न कुछ चीजें बोलते हो, कम्युनिकेशन स्किल्स आप सीखते हो ये सब चीज में। ओवरऑल अगर आप ये देखोगे, जब ये स्पोर्ट्स में बच्चा होता है तो उसका सबसे इंपॉर्टेंट और एक चीज है कि बच्चा गोल ओरिएंटेड होता है, और लाइफ में सबसे इंपॉर्टेंट है आदमी के सामने गोल रहना। इसका मतलब है स्पोर्ट्स इतना इंपॉर्टेंट है ना, दैट्स वाई अपना जो गवर्नमेंट ऑफ इंडिया ने भी एक इनिशिएटिव लिया है खेलो इंडिया, वो भी उसी लिए है। स्पोर्ट्स बहुत इंपॉर्टेंट है, और इसी वजह से एक सबसे और एक इंपॉर्टेंट चीज इसमें होती है, और वो है आपका मेंटल हेल्थ और आपका फिजिकल हेल्थ बहुत अच्छा रहता है। And I'm sure this energy is going to be there right till the end of the day. Well, ladies and gentlemen, as I said earlier, बहुत सारे रेसिंग पासून गेम स्टार्ट झालेला आहे। पहिला किड्सचा ग्रुप आहे रेसिंग साठी। ती खुर्ची समोरची ना, कुठली पण खुर्चीला असं फिर आणि ये राऊंड मारून ये, तिच्या मागून जाऊन असं राऊंड मार आणि ये। ओके, स्माइल कर बाबू, इकडे बघ। ऑल द बेस्ट। एक मिनिट युवराज मागे घे, पाय मागे। ओके, At the count of 3. 3, 2, 1 कहूंगा, विजिल ब्लो होगा, उसके बाद आप भागेंगे, ठीक है? त्रिशा तुला जायचं। All right, Vian, everyone, Vian, get ready. Vian, 3, 2, 1, go! युवराज, one! किड्सची झाली, आता वुमेन्सची 100 मीटर रनिंग रेस आता स्टार्ट झालेली आहे आणि आम्ही रेडी होतोय त्याच्यासाठी। प्लीज बी रेडी। 3, 2, 1 गो। Come on everyone. Faster. My God, look at her. Leo winner. 2, 1 and go. What an amazing start. Great going. Come on. Racing towards the boundary line. रनिंग रेस कंप्लीट झालेली आहे आणि आता आहे सॅक रेस। सो आम्ही चाललो आता। Really don't want it to be unfair to the rest. That is the reason why we had to bring you back. Well everyone, जब काउंट हो जाए, तीनों काउंट हो जाए, जब गो बोला जाएगा सिर्फ तभी आपको बाहर निकलना है, तब तक आप नहीं निकल सकते। Get the whistle ready. Three, 2, 1 and go. My God, look at her. She's running to the. Oh my God. And she's lost it. लेमन स्पूनमध्ये नाही क्वालिफाईड होऊ शकली बिकॉज खूप ऊन होता आणि नाही होऊ शकलं।
सो आता लेमन स्पूनचा राऊंड कंप्लीट झालेला आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत पाणीपुरी खाण्यासाठी. पाणीपुरीचं काउंटर लागलेलं आहे. सी द पाणीपुरी काउंटर. मीडियम, एक मीडियम बनवतो. लागले फूड आयटम. फूड आयटम मध्ये काय काय आहे खायला? कचोरी चाट. वाव, एक मिनिट. पापडी चाट. फ्राईज होत आहेत. फ्राईज सँडविच. आता पॅरेंट्स आणि किड्सचा राऊंड आहे आणि युवराज आणि मी चाललेलो आहे. युवराज इथे बघ, इकडे बघ. आम्ही चाललोय आता रेसिंगला, है ना. गेम्स सगळ्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि आता आमचा ब्रेक आहे लंचसाठी. सगळेजण लंच करतायत, आम्ही पण रेस्ट करतोय आणि त्याच्यानंतर इथे प्राईज डिस्ट्रीब्युशन. आम्हाला माहीत नाही आमचा परफॉर्मन्स कसा झालेला आहे, बट स्टील आम्ही प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी अटेंड करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही घरी निघणार आहोत. मसाला मॅगी. बाबू चल. नूडल्स. नूडल्स बांधता येतात. हाँ वेट वेट वेट. बिर्याणी. आईस्क्रीम्स. इथे आता एक लास्ट गेम आहे आमची. ती म्हणजे एक पाय असं टायप करणार आहेत आणि आम्हाला वॉक करत असं पुढे जायचं आहे. त्याच्या प्राइज डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी. लेकिन प्राइजेस देने से पहले आप सभी अपने लिए फॉर द ग्रेट स्पोर्ट्समैनशिप स्पिरिट दैट ऑल ऑफ यू हैव शोन, गिव इट अप फॉर योरसेल्फ. कम ऑन एवरीबॉडी. Female. In the first place, we have Jyoti and Hetvi from family number 2 and 3 respectively. Come on everyone, जोरदार तालियों के साथ उन्हें स्टेज पर लाएं. We have Kajal from family. In the second place, we have Jyoti from family number 2.
फायनली आम्ही स्पोर्ट्स डे आमचं झालेलं आहे आणि आता आम्ही AC कोचमधूनच आमचा ड्रॉप फॅसिलिटीसुद्धा आहे. सो आम्ही आता चाललेलो आहोत घरी. यांना आलेली झोप. आणि मामी कसं वाटलं तुम्हाला स्पोर्ट्स डे? खूपच मस्त झाला आणि आम्ही खूप एन्जॉय केला. फूड अँड ऑल सगळं एकदम लेविश बफेट होतं. एकदम खूप छानच होतं. काही एक्सक्यूज नाही, काही नावं नाही, पण खूप छान होतं सगळं. युवराज हॅपी? चला then guys, till then guys, bye bye and take care.